नमस्कार. आज मी घेऊन आले आहे सुंदर, कलरफुल, अतिशय रेखीव असं हे मोत्याचं श्रीयंत्र. सिंगल लाईनमध्ये बनवलेलं श्रीयंत्र हे आधी मी बनवून तुम्हाला दाखवलं होतं. तर या भागामध्ये डबल लाईनमध्ये हे श्रीयंत्र बनवलेलं आहे. याचे 2 भागामध्ये व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे आणि या दोन्ही भागामध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं ही डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. अगदी सहज कुणालाही जमू शकेल इतकी सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. ज्या माझ्या ताई नवीन मोतीवर्क बनवत आहेत त्यांनी ही डिझाईन ही करू शकता. अगदी व्यवस्थित तुम्ही आधी पूर्ण दोन्हीही व्हिडिओ पाहून घ्या आणि लगेच बनवायला घ्या. हे मोत्याचं श्रीयंत्र अतिशय सुंदर अशी ही डिझाईन लगेच बनवा. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला खरंच आवडत असेल, तर मला खात्री आहे की नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीपर्यंत शेअर कराल. तर पहा, हे मोत्याचे श्रीयंत्र मी कशा पद्धतीने बनवलं आहे ते. आणि यासाठी मी सर्व मोती जे आहेत 6 नंबरचे वापरलेले आहेत. तुम्हाला जर मोठी साईज आवडत असेल तर तीही तुम्ही वापरू शकता किंवा ह्यापेक्षा लहान साईज जरी आवडत असेल तर तीही तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर यासाठी आपल्याला 6 नंबरचे मोती आणि हा जो आहे गोधडीचा किंवा पतंगाचा धागा तो या ठिकाणी मी घेतलेला आहे. आता इथं धाग्यामध्ये मी 6 मोती ओवून त्याला 2 वेळेस गाठ देणार आहे. त्यानंतर आपल्याला 1-2 मोत्यातून सुई पुढे घ्यायची आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला 1-2 वेळेस फाशे द्यायचे आहेत. त्यामुळे धागा हा कधीही सुटत नाही. अशा पद्धतीनं 2 वेळेस फाशी देऊन आपल्याला पुढची डिझाईन करायची आहे. तर या ठिकाणी आता 5 मोती आपल्याला ओवायचे आहेत आणि खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे आपला दुसरा षटकोन बनतो. घट्ट असा धागा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर बाजूच्या 2 मोत्यातून आणि समोरच्या मोत्यातून सुई काढायची आहे. घट्ट असं ओढून परत 5 मोती टाकून आपण तिसरा षटकोन इथं बनवणार आहोत. बाजूच्या 2 मोत्यातून आणि समोरच्या मोत्यातून सुई काढायची आहे. तर या पद्धतीनं आपल्याला 5-5 मोती टाकत हे षटकोन बनवायचे आहेत. इथं 3 बनवलेत, असे 11 षटकोन आपण बनवणार आहोत. असा मोठा षटकोन आपल्याला बनवायचा आहे. 11-11 षटकोन करत या पद्धतीनं आपल्याला मोठा षटकोन आपल्याला बनवायचा आहे. प्रत्येक बाजूवर 11 षटकोन झाले पाहिजेत. तर ही एक बाजू आपली बनवून झाली आहे. आता असं या बाजूने आपल्याला इकडं वळायचं आहे. षटकोनाची दुसरी बाजू इथं चालू करणार आहोत. त्यासाठी काय करायचं हे पहा. परत एका मोत्याने आपल्याला सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. एकदा नीट पाहून घ्या. या मोत्यापासून आपण पुढचा हा षटकोन बनवला होता ना, तर या मोत्यापासून एक मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे या बाजूने आपण इथं वळणार आहोत. तर 5 मोती टाकून पहिल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथं आपण आता दुसरी बाजू सुरू केली आहे. बाजूच्या 2 मोत्यातून आणि समोरच्या मोत्यातून सुई काढायची आहे. 5 मोती टाकत आपल्याला ही षटकोन बनवायचे आहेत. 5 मोती टाकून खालच्या मोत्यातून सुई काढायची आहे. बाजूच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे
आणि समोरच्या मोत्यातून सुई काढायची आहे. तर इथं 3 आपले बनवून झालेत. तर 11 षटकोन या बाजूचे आपण बनवणार आहोत. ही दुसरी बाजू आपली चालू आहे. 11 बनवल्यानंतर परत याच पद्धतीनं आपल्याला वळायचं आहे. हे पहा, इथं आता तिसरी बाजू आपली चालू आहे. तर इथं आता आपल्याला परत क्रॉस वळायचं आहे. त्यासाठी हे पहा, एका मोत्यातून सुई खालच्या दिशेने घेते काढून. आणखी एकदा पाहून घ्या, जिथे आपण षटकोन चालू केलता तिथे एक मोती सोडून पुढच्या मोत्यातून सुई काढली. 5 मोती टाकत पहिल्या मोत्यातून सुई काढून घेऊन बाजूच्या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून सुई काढली आहे आणि 5-5 मोती टाकत आपण हे षटकोन बनवणार आहोत. तर या तिसऱ्या बाजूवरचे आपले 3 षटकोन बनवून झालेत. तर आता इथं 6 पण बाजू बनवून झाल्यात. ही शेवट. तर इथं 9 षटकोन बनवून झालेत आणि हा इथं 10वा बनवताना आपण त्या बाजूला जोडणार आहोत. त्यासाठी इथं पहा, हा 10वा षटकोन बनवताना 2 मोती टाकलेत मी आणि या बाजूवरच्या खालच्या मोत्यातून सुई काढायची आहे अशा पद्धतीनं आणि परत 2 मोती टाकून या बाजूवरचा हा 10वा षटकोन करून आपण दोन्ही बाजू इथं जोडून घेतल्यात. आता इथं आपण एक फासा टाकू, म्हणजे धागा इकडे तिकडे सरकणार नाही. तर इथं हा मोठा षटकोन आपला बनवून तयार झालेला आहे. आता पुढची डिझाईन कशी करायची ते तुम्हाला एकदा मी परत दाखवते. अशा पद्धतीनं आपल्याला या षटकोनाच्या मध्यभागी चौकोन करून मध्ये चांदणीचा आकार येईल असं डिझाईन आपल्याला बनवायची आहे. इथं 6 षटकोन घालून घ्यायचे आणि परत या बाजूनं 6. इथं 6 आले पाहिजेत आणि इथं परत शेवटच्या ह्याला 6वा षटकोन झाला पाहिजे. तर अशी डिझाईन आपल्याला करायची. तर हा पहा, या बाजूवरचा बरोबर मधला हा 6वा षटकोन आहे. आपण 11 षटकोन केले होते, तर हा मधला बरोबर 6वा येतो. इकडून 5 इकडून 5 सोडलेत आणि हा 6वा आहे. त्याचा मध्य म्हणजे ह्या 2 मोत्याच्या मध्य हा त्याचा मध्य येतो. त्या मध्यापासून आपण डिझाईन सुरुवात करूया. इथं आपल्याला आता चौकोन बनवायचे आहेत. तर 4 मोती घातलेत मी आणि वरच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली आहे. 6व्या षटकोनाचा 1 मोती आणि त्याच्या बाजूचा जो 5वा षटकोन आहे त्याचा 1 मोती, या 2 मोत्यातून सुई काढली आहे आणि सुई बाजूच्या 2 मोत्यातून आणि समोरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. या पद्धतीने 1 षटकोन इथं घालून घेतला आहे मी. आता परत इथं हे पहा, या पद्धतीने इथं षटकोन घातला आहे आणि समोरच्या मोत्यावर आता आपल्याला परत षटकोन घालत हे चौकोन कंप्लीट करायचं आहे. तर 5 मोती घातलेत मी इथं. खालच्या मोत्यातून सुई काढून बाजूच्या 2 मोत्यातून परत समोरच्या मोत्यातून इथं सुई काढायची आहे. 5-5 मोती टाकत असे 6 षटकोन आपल्याला इथं करायचे आहेत. 6 षटकोन जेव्हा करतो तेव्हा चौकोनाचा 1 कोन इथं कंप्लीट होतो. 1 2 3 4 झालेत. आणखीन 2 आपल्याला करायचे आहेत.
इकडे हे पहा, हे 6 येतं. तर हा 5वा आणि हा 6वा षटकोन इथं झालेला आहे. तर चौकोनाचा हा कोन आपल्याला इथं तयार झाला आहे. आता 1 2 3 4 5 6. तर या बाजूने आता आपल्याला इकडं वळायचं आहे. सुई ह्या मोत्यावर इथं काढून घ्यायची आहे. त्यानंतर 5 मोती टाकून पहिल्या मोत्यातून सुई काढायची आहे. बाजूच्या 2 मोत्यातून आणि समोरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि 5-5 मोती टाकत हे षटकोन आपण बनवणार आहोत. तर कॉर्नरच्या मोत्यापासून आपल्याला 4 षटकोन बनवून घ्यायचे आहेत. आणि हे पहा, इकडं ह्या 6व्या मोत्यावर 6व्या षटकोनाचा 1 मोती आणि 5व्या षटकोनाचा 1 मोती, या 2 मोत्यावर आपल्याला इकडं जोडायचे. 6व्या षटकोनाचा 1 मोती आणि 5व्या षटकोनाचा 1 मोती यावर आपल्याला जोडायचे. तर तिथं धाग्यामध्ये आपण 1 गोल्डन मोती इथं टाकून घ्यायचा आहे. हे पहा, आणि 5व्या आणि 6व्या षटकोनाच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ही गोष्ट कायम जोडताना लक्षात राहू द्यायची आहे, म्हणजे आपली डिझाईन चुकणार नाही. त्यानंतर त्या बाजूनं 2 मोती टाकून हा षटकोन आपण इथं कंप्लीट केला आहे. त्या बाजूनं 2 मोती टाकून खालच्या मोत्यातून सुई काढून घेऊन इथं एक फासा टाकणार आहोत, म्हणजे एक चौकोन इथं आपला कंप्लीट झाला आहे आतल्या बाजूचा. आता सुई जी आहे पुढचा चौकोन करण्यासाठी त्या दिशेनं आपल्याला सुई न्यायची आहे. हे पहा, इथं सुई आणली मी आणि या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता आपण दुसरा चौकोन चालू करत आहोत. तर इथं अशी या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. तर 3 गोल्डन मोती आपल्याला आधीच मिळतात. तर आता 3 मोती इथं टाकायचे आहेत. दुसरा चौकोन आपण सुरू करत आहोत. परत वरच्या 2 मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. या बाजूच्या 5व्या आणि 6व्या षटकोनाच्या मोत्यातून आपण सुई काढणार आहोत. त्यानंतर समोरच्या बाजूला आपण धागा काढून घेतला आहे. आता परत 5-5 मोती टाकत आपल्याला चौकोन बनवायचे आहेत. बाजूचा एक आपल्याला आधीच मिळतो, हा दुसरा बनवून झाला. आणि यानंतर आता आपल्याला 4 षटकोन बनवायचे आहेत. तयार बाजूवरचा एक मिळाला, त्यानंतर आपण दुसरा बनवला आणि आता हा तिसरा षटकोन आपण बनवत आहोत. पाच 5 मोती टाकत आपल्याला हे षटकोन बनवायचे आहेत. पहिला बनवल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या लगेच लक्षात येऊन जाईल. 4 इथं बनवून झालेत. आणखीन 2 षटकोन इथं आपल्याला बनवून बाजूला वळून घ्यायचं आहे आधीच्या पद्धतीनं. तर हे पहा, इथं 4 बनवून झालेत आणि 5वा करताना इथं आता आपल्याला जोडवायचं आहे. तर तीच पद्धत आहे. 5वा आणि 6व्या षटकोनाच्या 2 मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. हा 5व्या षटकोनाचा 1 मोती आहे आणि त्याच्या पुढचा आहे जो 6व्या षटकोनाचा 1 मोती आहे. तर या 2 मोत्यातून सुई काढायची आहे आणि या बाजूला 2 मोती टाकून हा षटकोन आपण कंप्लीट करायचा आहे. तर 2 चौकोन मी तुम्हाला इथं अगदी व्यवस्थित समजून सांगितलेत. आता तिसरा चौकोन बनवण्यासाठी परत आपण या दिशेने सुई आणली आहे. 6व्या आणि 5व्या मोत्यावर आता पुढचा षटकोन आपण बनवायचा आहे.
बाजूच्या एका मोत्यातून सुई काढली आहे. हे पहा, बाजूच्या एका मोत्यातून सुई काढली आहे आणि हे 5व्या आणि 6व्या षटकोनाचे 2 मोती, असे 3 मोती आपल्याला मिळतात. तर 3 मोती इथं आता आपल्याला टाकायचे आहेत आणि वरच्या 2 मोत्यातून आणि बाजूच्या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर बाजूच्या मोत्यातून सुई काढून घेऊन समोरच्या मोत्यावर आपल्याला सुई काढायची आहे. या पद्धतीनं परत आपण 5-5 मोती टाकत हे 6 षटकोन आपल्याला इथं बनवायचे आहेत. बाजूच्या पट्टीपासून आपण षटकोन मोजायला सुरुवात करायची आहे. तर पट्टीवरचा 1 आणि आता 2 बनवले, असे 3 षटकोन बनवून झाले. असे 6 षटकोन आपल्याला बनवायचे आहेत. चार झाले आपले. 6 करून परत आपण या दिशेने इथपर्यंत वळत यायचं आहे. तर अशा पद्धतीनं मध्यभागी जे आहेत 6 षटकोन घालून मध्ये चांदणी तयार झाली आहे. आता आपण मोठ्या षटकोनाचा जी वरची बाजू आहे 11 षटकोनाची, बरोबर त्याच्या मध्यावर आपण अशा पद्धतीनं त्रिकोण बनवायचा आहे. हे पहा, मधल्या बाजूपासून 6 षटकोन घालून परत या दिशेनं 6 घालीत यायचं आहे. परत असे 6 घालून 6 घालत त्रिकोण आपल्याला प्रत्येक बाजूवर 2-2 त्रिकोण आपल्याला करायचे आहेत. असे 12 त्रिकोण आपण करणार आहोत. तर इथं मधला जो आहे 6वा त्याच्याबरोबर मध्यावर धागा काढून 5व्या आणि 6व्या षटकोनाच्या मोत्यातून सुई काढली आहे आणि 4 मोती टाकून 6व्या आणि 5व्या षटकोनाच्या 2 मोत्यातून सुई काढली आहे. त्यानंतर वरच्या मोत्यातून आपण सुई काढली आहे आणि 5 मोती टाकत आधीप्रमाणेच आपल्याला आता षटकोन बनवत जायचं आहे. तर इथं पण आधीप्रमाणेच मधल्या बाजूवरचा षटकोन पकडून आपल्याला 6 षटकोन इथं बनवायचे आहेत. सुई वरच्या दिशेने आणायची आहे. 5 मोती टाकून 1, 2, 3, 4 झाले. आणखी 2 आपल्याला बनवायचे आहेत. तर हे 6 इथं बनवून झालेत. आणि आता त्रिकोणाची दुसरी बाजू आपण बनवत आहोत. तर 4 मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि वरच्या मोत्यातून सुई काढली आहे. अशा पद्धतीनं दुसरा षटकोन आपण या बाजूवरचा आपला झाला आहे. या त्रिकोणातला दुसरी बाजू आपण बनवत आहोत. तर 2 षटकोन इथं बनवून झालेत. हे पहा, अशा पद्धतीनं 5-5 मोती टाकत आपल्याला इथं 4 षटकोन आधी बनवून घ्यायचे आहेत आणि 5वा षटकोन बनवताना आपण जोडल्या खालच्या बाजूला जोडून घ्यायचं आहे. तर इथं 4 षटकोन इथं बनवून झालेत. 5वा षटकोन करताना आपण खालच्या बाजूला जोडायचे. तर इथं आता 2 मोती टाकायचे आहेत आणि जोडताना कधी कॉर्नरचा मोती सोडून त्याच्या पुढच्या 2 मोत्यातूनच आपल्याला सुई काढायची आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही. जेव्हा कॉर्नर येतो तेव्हा कॉर्नरचा मोती सोडून त्याच्या पुढच्या 2 मोत्यावरच आपल्याला जोडायचं आहे.
तरच आपली डिझाईन ही कुठेही चुकणार नाही आहे. कॉर्नर वरचा मोती सोडून त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून या बाजूनं 1 मोती टाकून वरच्या मोत्यातून सुई काढली आणि अशा पद्धतीनं ही बाजू इथं जोडून कंप्लीट झाली आहे. तर हा त्रिकोण इथं आपला कंप्लीट झाला आहे. या ठिकाणी परत एक फासा द्यायचा, जेणे की धागा मागं पुढं सरकणार नाही. आता हे पहा, परत एकदा आठवण करून देते. कॉर्नरचं मोती सोडायचं आहे, त्यासाठी त्याच्यातून धागा आधी काढून घेतला मी. हा मोती आपल्याला कायम साही बाजूला कॉर्नरचा मोती सोडून त्यापुढं आपल्याला डिझाईन बनवायला सुरुवात करायची आहे. तर पुढच्या 2 मोत्यातून सुई काढल्यानंतर या बाजूचा षटकोन आपण बनवून घेतला आहे. हे पहा, आणखी एकदा व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. हा दुसरा त्रिकोण बनवताना हा षटकोन इथं आपण बनवला आहे. त्यानंतर 5 मोती टाकून खालच्या मोत्यातून सुई काढली आहे. आधीच्याच पद्धतीनं बाजूवरचा एक षटकोन पकडून आपल्याला वर 5 असे 6 षटकोन इथं बनवायचे आहेत. 5 आणि 6 इथं झालेले आहेत बनवून. तर या बाजूला वळायचं आहे. तर एका मोत्यातून सुई काढून 4 मोती टाकायचे आहेत. आणि बाजूच्या मोत्यातून आणि वरच्या मोत्यातून सुई काढायची आहे. दुसरी बाजू आपली इथं चालू झाली आहे. त्याचा दुसरा षटकोन आपण इथं बनवत आहोत. त्रिकोणाची दुसरी बाजू आहे आणि त्याचा 2 षटकोन आपण बनवून झालेत आणि आता तिसरा बनवत आहोत. परत 5 मोती टाकून खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. बाजूच्या 2 मोत्यातून आणि समोरच्या मोत्यातून सुई काढायची आहे. आता इथं परत एकदा तुम्हाला जोडताना दाखवते मी. एक गोल्डनचा मोती घातला आहे आणि 5व्या आणि 6व्या षटकोनाच्या मोत्यातून इथं सुई काढते. मधल्या बाजूवरचा 5वा आणि 6वा षटकोन आहे, त्याच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे आणि इकडं 2 गोल्डन मोती टाकायचे आहेत. खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं हा त्रिकोण इथं आपण जोडून घेतला आहे. तर इथं मी तुम्हाला दुसरा पण त्रिकोण इथं करून दाखवला. सुई आपल्याला पुढच्या दिशेने न्यायची. तिसरा त्रिकोण इथं सुरू करायचा आहे आपल्याला. हे पहा, 3 मोती टाकून बाजूच्या एका मोत्यातून आणि खालच्या 2 मोत्यातून सुई काढली मी. समोरच्या मोत्यातून सुई काढली. हे पहा, तिसरा त्रिकोण आपण सुरू करतो. तर या पद्धतीने इथं पुढं आपल्याला डिझाईन करत जायची आहे. आणि इथं पहा, मधल्या बाजूला अशा पद्धतीनं फूल बनतं. षटकोनाच्या प्रत्येक बाजूवर मधल्या बाजूला असं फूल इथं बनतं. म्हणजे डिझाईन आपली बरोबर आली हे तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने इथं त्रिकोण कंप्लीट करायचा आहे 6-6 करत. तर सर्व बाजूला असे आपल्याला 2-2 त्रिकोण सर्व बाजूवर करायचे आहेत. षटकोनाच्या प्रत्येक बाजूवर 2-2 त्रिकोण करायचे आहेत. तर अशी डिझाईन आता इथं कंप्लीट झाली आहे. ज्याप्रमाणे आपण रांगोळीमध्ये कलर भरतो तशी इथं कलर मोती वापरून आपण मधली जी डिझाईन आहे ती कंप्लीट करणार आहोत. अतिशय सुंदर अशी ही डिझाईन बनणार आहे. तर भाग 2मध्ये तुम्हाला कलर मोती वापरून मधली डिझाईन कशी बनवायची ते नक्की दाखवणार आहे. तर पहा भाग 2.